एखाद्या सरकारी फाईलमध्ये कंसात छापलेल्या एका चुकीच्या शब्दामुळे शेकडो कुटुंबांचं भविष्य कसं पणाला लागू शकतं. हो ना, आणि तेही एका साध्या टायपिंग मिस्टेकमुळे. अगदी बरोबर. प्रशासकीय लाल फितीत एखादी साधी टायपिंग मिस्टेक ही देशाच्या सर्वोच्च कायद्यापेक्षा मोठी कशी ठरते याची ही एक थक्क करणारी गोष्ट आहे. खरंय, हे ऐकायला एखाद्या चित्रपटातल्या कथेसारखं वाटेल, पण हे आपल्या प्रशासनाचं दुर्दैवी वास्तव आहे. नक्कीच. आणि म्हणूनच नेहमीप्रमाणे महसूलशाहीच्या या सखोल चर्चेत आपण थेट मुद्द्याचं बोलणार आहोत. आज आपण एका अशा विषयाचा वेध घेणार आहोत जो कागदपत्रांच्या जंजाळात अडकलेल्या सामान्य माणसाच्या हक्कांचा आणि प्रशासकीय असंवेदनशीलतेचा खरा चेहरा उघड करतो. हो, कारण जेव्हा एखाद्या विकास प्रकल्पासाठी, मग ते धरण असो किंवा महामार्ग, जमिनी संपादित केल्या जातात, तेव्हा केवळ जमिनी जात नाहीत. तिथे पिढ्यानपिढ्या जगणाऱ्या माणसांचे आधार हिरावले जातात. अगदी बरोबर. आणि अशा अत्यंत संवेदनशील वेळी जेव्हा प्रशासनाने कायद्याच्या मूळ भावनेला धरून माणसांना न्याय द्यायला हवा, तेव्हा ते एखाद्या चुकीच्या पत्रावर बोट ठेवून बसतात. हा केवळ तांत्रिक गोंधळ नाहीये. मग काय आहे हा एका मोठ्या अन्यायाचा भाग आहे, ज्यावर आपण आज सविस्तर बोलणार आहोत. बरं, आपण हा संपूर्ण गुंता एका उदाहरणातून समजून घेऊया, जेणेकरून यामागची खरी समस्या काय आहे हे स्पष्ट होईल. हो, एक उदाहरण दिलं की विषय चटकन समजतो. समजा एका गावात तुकाराम नावाचा एक सामान्य शेतकरी आहे. तुकारामच्या कुटुंबाची पिढीजात जमीन एका मोठ्या सरकारी प्रकल्पात, समजा एखाद्या महामार्गासाठी संपादित केली गेली. प्रकल्पाचा एक बंदी दिनांक जाहीर झाला, पण दुर्दैवाने त्या प्रकल्पाची पुढची कार्यवाही पूर्ण होण्यापूर्वीच, म्हणजे प्रत्यक्ष निवाडा होण्यापूर्वीच तुकारामचं निधन झालं. हो, अशी प्रकरणं खूप पाहायला मिळतात. हो ना. मग साहजिकच किम्मू वारसा कायद्यानुसार त्याच्या पश्चात जमिनीच्या सातबारा उतार्यावर त्याच्या मुलांची आणि मुलींची नावं कायदेशीर वारस म्हणून लागली. अगदी कायद्यानुसार झालं हे सगळं. बरोबर. जमीन तर प्रकल्पात गेली, पण जेव्हाही मुलं आपल्या हक्काचं पुनर्वसन म्हणजे नोकरी किंवा पर्यायी भूखंड मागायला जातात, तेव्हा अधिकारी त्यांना स्वतंत्र प्रकल्पग्रस्त मांडण्यास चक्क नकार देतात. आणि यामागचं कारण ऐकून तर कोणालाही धक्का बसेल. तेच ना. कारण काय? तर म्हणे 4 मार्च 2025च्या एका जुन्या पत्रात तसं लिहिलंय. म्हणजे विचार करा, कोणाची तरी जमीन जातीये, कुटुंब उघड्यावर पडतंय आणि अधिकारी एका जुन्या कागदाचा आधार घेऊन त्यांना वाऱ्यावर सोडतायत. कायद्याच्या कसोटीवर हे अधिकाऱ्यांचं वागणं पूर्णपणे चुकीचं आहे, विसंगत आणि नैसर्गिक न्यायाला धरून अजिबात नाहीये. म्हणजे कायदा नक्की काय सांगतो यावर अधिकाऱ्यांचंही असं वागणं योग्य कसं असू शकतं? अजिबात योग्य नाहीये. जर आपण या संपूर्ण प्रक्रियेचं आणि कायद्याचं सखोल विश्लेषण केलं, तर इथे 2 अत्यंत महत्त्वाचे कायदे एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. कोणते 2 कायदे? पहिला कायदा आहे हिंदू वारसा हक्क सुधारणा अधिनियम 2005 मधील कलम 6. ज्याने मुलींना समान हक्क दिला तोच ना? अगदी तोच. या ऐतिहासिक कायद्याने वारसांना आणि विशेषतः मुलींनाही वडिलोपार्जित संपत्तीत समान हक्क दिला. म्हणजेच कुटुंबातील प्रत्येक वारसदार हा कायद्याच्या नजरेत एक समान आणि स्वतंत्र घटक बनला. आणि दुसरा कायदा कोणता? दुसरा अत्यंत महत्त्वाचा कायदा म्हणजे पुनर्वसन अधिनियम कलम 22 अच्छा, म्हणजे हे दोन्ही कायदे एकत्र वाचले पाहिजेत. अगदी बरोबर. शासनाने 7 एप्रिल 2026च्या नवीन परिपत्रकात अगदी स्पष्ट केलंय की या दोन्ही कायद्यांचा एकत्रितपणे विधिशास्त्रीय अर्थ लावणं अत्यंत गरजेचं आहे. 1 मिनिट. विधिशास्त्रीय अर्थ लावणं हा शब्द प्रशासनात खूप वापरला जातो, पण याचं मूळ काय आहे? सांगतो. म्हणजे एखादी जमीन जेव्हा सरकार प्रकल्पासाठी घेतं, तेव्हाची ती प्रत्यक्ष प्रक्रिया कशी चालते? बंदी दिनांक आणि निवाड्याचा दिनांक यात असा कोणता मोठा तांत्रिक फरक आहे ज्यामुळे शेकडो कुटुंबांचं पुनर्वसन अडकलं? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. या 2 तारखांमधला फरक समजून घेणं म्हणजेच या समस्येचं मूळ समजून घेणं होय. याचा साधा अर्थ असा की एखादी जमीन जेव्हा सरकार प्रकल्पासाठी घेण्याचं ठरवतं, तेव्हाची पहिली पायरी असते बंदी दिनांक, किंवा आपण ज्याला नोटिफिकेशनची तारीख म्हणतो. म्हणजे ज्या दिवशी शासनाने जाहीर केलं की ही जमीन प्रकल्पात जाणार. अगदी बरोबर.
हा बंदी दिनांक म्हणजे अशी तारीख जेव्हा सरकारकडून प्रकल्प अधिकृतपणे जाहीर होतो आणि त्या जमिनीच्या खरेदी विक्रीवर बंदी येते. बरं, पण मग पुढे काय होतं? प्रशासकीय वास्तव हे आहे की ही पहिली नोटीस निघण्यापासून ते खरी प्रक्रिया पूर्ण व्हायला, म्हणजे प्रत्यक्ष जमिनीचा निवाडा ज्याला आपण अवॉर्ड म्हणतो, तो होऊन मोबदला मिळायला अनेक वर्ष लागतात. बापरे, कधी कधी तर दशके लागतात, हो ना? हो ना. आणि या प्रदीर्घ काळात अनेक गोष्टी बदलतात. मूळ जमीन मालकाचं निधन झालेलं असू शकतं, पुढची पिढी मोठी झालेली असते आणि 7-12वर नवीन वारसांची नोंद झालेली असते. साहजिकच आहे, 10-15 वर्षात पिढी बदलते. म्हणूनच शासनाने 2 जून 2025 रोजी एक अतिशय प्रागतिक आणि चांगला निर्णय घेतला होता. कोणता निर्णय? त्यानुसार बंदी दिनांक हा निकष न मानता संपादित जमिनीच्या निवाड्याचा दिनांक हा निकष ग्राह्य धरला जाणार आहे, असं स्पष्ट केलं होतं. म्हणजे एक मिनिट, याचा अर्थ असा की प्रकल्पाची पहिली नोटीस जेव्हा निघाली तेव्हा 7-12वर फक्त एकाच माणसाचं नाव होतं. हां, पण प्रत्यक्ष जेव्हा शासनाने पैसे किंवा पुनर्वसन देण्याची वेळ आली, म्हणजे निवाड्याचा दिनांक आला, तोपर्यंत जर मूळ मालक हयात नसेल बरोबर. आणि 7-12वर त्याच्या 4 वारसांची नावं कायदेशीररित्या लागली असतील तर त्या 4ही जणांना स्वतंत्र लाभ मिळायला हवा होता. बरोबर? अगदी 100% बरोबर. शासनाचा मूळ उद्देश तोच होता. जर निवाड्याच्या वेळी 4 कायदेशीर वारसदार असतील तर हिंदू वारसा कायद्यानुसार ते 4ही जण स्वतंत्र घटक आहेत. मग अडचण कुठे आली? पण इथेच खरी मेख आहे आणि प्रशासकीय ढिसाळपणाचं उत्तम उदाहरण पाहायला मिळतं. म्हणजे अधिकाऱ्यांनी काहीतरी गोंधळ घातला? हो ना. शासनाने एवढा स्पष्ट आणि लोकोपयोगी निर्णय घेऊनही काही जिल्हा पुनर्वसन अधिकारी त्याची अंमलबजावणी करत नव्हते. अरे छा, पण का? त्यांनी 2 जून 2025च्या मुख्य निर्णयाकडे दुर्लक्ष केलं आणि 4 मार्च 2025 रोजीच्या एका पत्राचा आधार घेतला, जे पत्र मुख्य निर्णयाच्या आधीचं होतं. थांबा, इथे मला एक गोष्ट प्रचंड खटकतीये. बोला. तुम्ही म्हणालात की अधिकाऱ्यांनी एका जुन्या पत्राचा आधार घेतला, पण एखादा जबाबदार अधिकारी जो एका जिल्ह्याच्या पुनर्वसनाचा गाडा हाकतो, तो एखाद्या साध्या पत्रातील टायपिंग मिस्टेक आणि देशाचा मूळ कायदा यात फरक कसा काय करू शकत नाही? हेच तर दुर्दैव आहे. म्हणजे प्रशासनात इतकी अंधानुकरण करण्याची प्रवृत्ती का असते? जर मूळ कायदा सांगतोय की वारसांना हक्क आहे, तर एक साधं परिपत्रक कायद्यापेक्षा मोठं कसं होऊ शकतं? तुम्ही प्रशासनाच्या एका अतिशय नाजूक आणि चिंतेच्या बाबीवर बोट ठेवलं आहे. प्रशासनात अनेकदा सेफ प्ले करण्याची, म्हणजे स्वतःला सुरक्षित ठेवण्याची प्रवृत्ती खूप प्रबळ असते. सेफ प्ले म्हणजे जबाबदारी झटकणे. थोडक्यात तसंच. अधिकारी स्वतःच्या बुद्धीने कायद्याचा अर्थ लावण्यापेक्षा वरून आलेल्या पत्रातील शब्दांवर जास्त अवलंबून राहतात. आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्या 4 मार्च 2025च्या पत्रात चक्क एक मोठी टंकलेखनाची चूक, म्हणजेच टायपिंग मिस्टेक होती. बापरे, एका टायपिंग मिस्टेकमुळे लोकांचं पुनर्वसन थांबवलं? हो. त्या पत्रात पुनर्वसन कायद्यातील मूळ शब्दांकनाऐवजी कंसात अत्यंत चुकीचे शब्द छापले गेले होते. आणि अधिकाऱ्यांनी ते तपासलं नाही? अजिबात नाही. अधिकाऱ्यांनी हे पाहिलं नाही की कंसातले शब्द मूळ कायद्याशी विसंगत आहेत. त्यांनी फक्त ते पत्र पाहिलं आणि एका साध्या टायपिंगच्या चुकीमुळे अत्यंत तांत्रिक अर्थ काढून त्यांनी लोकांच्या पुनर्वसनाच्या फायली फेटाळायला सुरुवात केली. हे खरोखरच भयंकर आहे. म्हणजे नोकरशाहीची ही ती प्रवृत्ती आहे जिथे कागद माणसापेक्षा मोठा होतो. अगदी बरोबर बोललात. कागद माणसापेक्षा मोठा ठरला इथे. म्हणजे एखाद्या कुटुंबाला हक्काची नोकरी मिळणार नाही किंवा उदरनिर्वाहासाठी जमिनीचा पर्यायी भूखंड मिळणार नाही, कारण मंत्रालयात कोणाकडून तरी टायपिंगमध्ये चूक झाली. होय, आणि खालच्या अधिकाऱ्यांनी ती डोळे झाकून मान्य केली. हे तर लोकांच्या आयुष्याशी खेळण्यासारखं आहे. हे दुर्दैवी वास्तव होतं. पण म्हणूनच 7 एप्रिल 2026 रोजी शासनाने काढलेले हे नवीन परिपत्रक खूप महत्त्वाचं आणि ऐतिहासिक आहे. म्हणजे या नवीन परिपत्रकाने ती चूक सुधारली? हो, या परिपत्रकाने ती जुनी घोडचूक आता सुधारली आहे. शासनाने अत्यंत कडक शब्दांत स्पष्ट आदेश दिले आहेत की केवळ टंकलेखनातील चुकीचा आधार घेऊन पात्र वारसांना लाभ नाकारल्यास ती कारवाई मूळ कायद्याशी विसंगत ठरेल. आणि ती खपवून घेतली जाणार नाही असा दम भरलाय थोडक्यात. अगदी तेच. हां, खरोखरच हजारो प्रकल्पग्रस्तांसाठी खूप मोठा दिलासा आहे. या नव्या परिपत्रकामुळे नक्की काय बदल झाले आहेत याची काही अत्यंत महत्त्वाची तथ्य आपण उलगडून सांगू शकाल का? नक्कीच सांगतो. जेणेकरून या सखोल चर्चेतून लोकांना नेमकी आणि अचूक माहिती मिळेल.
आपण ही माहिती काही क्विक फॅक्ट्सच्या स्वरूपात समजून घेऊया, ज्यामुळे कायद्याची गुंतागुंत सोपी होईल. हो, सांगा. तथ्य 1. 2 जून 2025 रोजीचं जे मुख्य परिपत्रक होतं, ज्यात निवाड्याचा दिनांक ग्राह्य धरण्याचं सांगितलं होतं, ते आता सर्व प्रकरणांत पूर्णपणे बंधनकारक आहे. म्हणजे अधिकाऱ्यांना ते पाळावंच लागेल. हो. आता तथ्य 2. हिंदू वारसा कायद्यानुसार निवाड्याच्या तारखेला मूळ भूधारकाचा प्रत्येक मुलगा किंवा मुलगी आणि त्यांच्या पुढील पिढीतील कायदेशीर वारस हे आता कायद्याच्या नजरेत स्वतंत्र घटक किंवा एक युनिट मानले जातील. हे खूपच महत्वाचं आहे. आणि तथ्य 3, जे सर्वात महत्त्वाचं आहे, 4 मार्च 2025चं जुनं वादग्रस्त पत्र, ज्यामध्ये टायपिंग मिस्टेक होती आणि ज्याच्या आधारे लोकांना वेठीस धरलं जात होतं, ते आता पूर्णपणे रद्दबातल आणि अपरिणामकारक ठरवण्यात आलंय. म्हणजे तो जुना कागद आता फाडून फेकून दिला तरी चालेल. थोडक्यात तसंच. कुठल्याही अधिकाऱ्याला आता त्या पत्राचा संदर्भ देऊन फायली फेटाळता येणार नाहीत. आता या कायद्याच्या तांत्रिक बाबी बाजूला ठेवून जर आपण वास्तवाकडे पाहिलं तर याचा थेट आणि खूप मोठा भावनिक परिणाम सामान्य माणसाच्या आयुष्यावर होणार आहे. कसा काय? अनेकदा आपण बघतो की जमिनीचा मोबदला किंवा पुनर्वसनाचा लाभ कुणाला मिळणार यावरून कुटुंबातील सख्ख्या भावंडांमध्ये मोठे आणि कटू वाद होतात. हो, हे तर घरोघरी पाहायला मिळतं. अनेक घरे दुभंगली जातात, कोर्टात वर्षानुवर्ष केसेस चालतात. आधीच्या काही नियमांमुळे पुनर्वसनाचा लाभ म्हणजे समजा शासनात मिळणारी नोकरी किंवा पर्यायी जमीन कुटुंबातल्या एकालाच मिळायचा. खरंय. आता एकत्र कुटुंब करता ही जुनी आणि काहीशी अन्यायकारक संकल्पना बदलून प्रत्येक वारसाला त्याचा हक्क मिळणार आहे. यामुळे कुटुंबातील तेढ नक्कीच कमी होईल. अगदी बरोबर निरीक्षण आहे तुमचं. पण इथे मला एक गोष्ट समजून घ्यायची आहे. संयुक्तपणे एक युनिट आणि स्वतंत्र प्रकल्पग्रस्त या 2 वेगळ्या संकल्पना का आहेत? तुम्ही अत्यंत अचूक मुद्दा मांडलात आणि हाच या संपूर्ण चर्चेचा गाभा आहे. जुन्या नियमांमध्ये संयुक्तपणे एक युनिट अशी एक संकल्पना होती. पण प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्याचा सोयीस्कर आणि चुकीचा अर्थ लावला. शासनाने आता अत्यंत स्पष्ट केलं आहे की संयुक्तपणे एक युनिट ही संकल्पना फक्त जमिनीचा मोबदला, म्हणजेच जमिनीच्या बदल्यात जे पैसे मिळतात ते वाटून घेण्यासाठी होती. म्हणजे हे समजायला अगदी सोपं आहे. पैशांचा मोबदला म्हणजे एखाद्या मोठ्या पिझ्झासारखा आहे, तो अख्ख्या कुटुंबाला मिळतो आणि त्यांनी तो आपापसात त्यांच्या हिश्श्याप्रमाणे वाटून घ्यायचा असतो. क्या बात है, एकदम परफेक्ट उदाहरण. पण शासनाची नोकरी किंवा पुनर्वसनाचा भूखंड हा पिझ्झा नाहीये की जो आपण कापून वाटू शकू. अगदी बरोबर. ती एका व्यक्तीच्या उदरनिर्वाहाची आणि भविष्याची संधी आहे आणि कायद्यानुसार कुटुंबातल्या प्रत्येक वारसाला त्याच्या भविष्यासाठी स्वतःची वेगळी संधी मिळायला हवी. बरोबर. अगदी हेच शासनाला अभिप्रेत आहे. जमिनीचे पैसे तुम्ही वाटून घेऊ शकता, तिथे तुम्ही एक कुटुंब म्हणून संयुक्त युनिट आहात. कारण पैशांचा दुबार वाटप होऊ नये हा त्यामागचा उद्देश असतो. हो, पण पुनर्वसनाचा लाभ मिळवणं, उदाहरणार्थ नोकरी मिळवणं, भूखंड मिळवणं किंवा इतर शैक्षणिक सुविधा मिळवणं हा पैशांचा व्यवहार नाहीये. मग तो काय आहे? तो सामाजिक न्यायाचा भाग आहे. विस्थापित झालेल्या प्रत्येकाला नव्याने आयुष्य उभं करण्याची संधी मिळायला हवी. खरंय. म्हणूनच पुनर्वसनाच्या लाभासाठी प्रत्येक वारसदार हा स्वतंत्र प्रकल्पग्रस्त असेल. पैशांसाठी तुम्ही एक कुटुंब आहात, पण पुनर्वसनाच्या लाभासाठी आणि सामाजिक न्यायासाठी तुम्ही स्वतंत्र युनिट आहात. हाच हिंदू वारसा कायद्याच्या कलम 6चा मूळ आत्मा आहे. हे ऐकून खरोखरच खूप स्पष्टता येते. पण इथे एक अत्यंत व्यावहारिक प्रश्न असा पडतो की या नवीन परिपत्रकाचा फायदा पुढच्या प्रकरणांना तर होईलच, पण ज्यांची प्रकरणं अधिकाऱ्यांनी आधीच फेटाळली आहेत, म्हणजे त्या जुन्या 4 मार्च 2025च्या पत्राचा आधार घेऊन ज्यांच्या फायलीवर लाल शिरा मारलाय किंवा ज्यांच्या फायली कुठेतरी कपाटात धूळ खात पडल्या आहेत, त्यांनी आता काय करायचं? त्यांच्यासाठी सगळे दरवाजे बंद झालेत का? अजिबात नाही. आणि हाच या नव्या निर्णयाचा सर्वात मोठा विजय आहे. म्हणजे त्यांच्यासाठी मार्ग आहे. होय. शासनाने 7 एप्रिल 2026च्या या नवीन GR मध्ये अशा सर्व प्रलंबित आणि फेटाळलेल्या प्रकरणांसाठीचं एक भक्कम कायदेशीर उपाय दिला आहे. अरे वा, काय उपाय आहे तो? कायद्याने त्यांना एक नवा मार्ग खुला करून दिला आहे. ज्यांची प्रकरणं आधी फेटाळली गेली आहेत त्यांनी आता नाउमेद न होता एक स्पष्ट चेकलिस्ट आणि कृती आराखडा फॉलो करायचा आहे. ही चेकलिस्ट काय आहे ते सांगा, म्हणजे लोकांना फायदा होईल. हो, आपण टप्प्याटप्प्याने सांगूया. पहिली कृती, प्रकरणे शोधा. सगळ्यात आधी तर ती धूळ खात पडलेली,
फेटाळलेली किंवा प्रलंबित प्रकरणं कपाटातून पुन्हा बाहेर काढा. सर्व कागदपत्रे एकत्र करा. म्हणजे जुन्या फाईली उघडायच्या. अगदी. दुसरी कृती अर्ज करा. संबंधित जिल्हा पुनर्वसन अधिकारी किंवा उपविभागीय अधिकाऱ्यांकडे नवीन परिपत्रकानुसार म्हणजे 7 एप्रिल 2026च्या GRचा स्पष्ट संदर्भ देऊन पुनर्विलोकनासाठी, ज्याला आपण रिव्ह्यू म्हणतो, नव्याने अर्ज करा. आणि मग तिसरी कृती आदेश मागा. अधिकाऱ्यांकडून स्वतंत्र घटक किंवा स्वतंत्र प्रकल्पग्रस्त म्हणून सुधारित आदेश तात्काळ देण्याची लेखी मागणी करा. शासनाने त्यांना तसे आदेश पारित करणं आता बंधनकारक केलं आहे. हे खूपच महत्वाचं आहे. आणि चौथी आणि सर्वात महत्त्वाची कृती, दक्ष रहा. जर एखाद्या अधिकाऱ्याने पुन्हा त्याच जुन्या पत्राचा दाखला देण्याचा प्रयत्न केला तर अत्यंत ठामपणे हा नवीन GR त्यांच्या निदर्शनास आणून द्या. म्हणजे त्यांना सांगायचं की तो जुना नियम आता रद्द झालाय. हो, त्यांना सांगायचं की जुनं टायपिंग मिस्टेक असलेलं पत्र शासनाने आता अधिकृतपणे अपरिणामकारक ठरवलं आहे. क्या बात है. ही 4 टप्प्यांची चेकलिस्ट खरंच खूप मोठं शस्त्र आहे. याचा अर्थ आता 7/12 वरील प्रत्येक कायदेशीर वारसादाराला स्वतंत्र प्रकल्पग्रस्त म्हणून लाभ मिळण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. नक्कीच मोकळा झालाय. तोपणा आता खपवून घेतला जाणार नाही. थोडक्यात सारांश सांगायचा तर 2005च्या हिंदू वारसा कायद्याचा आणि पुनर्वसन कायद्याचा योग्य कायदेशीर मेळ घालून शासनाने वारसांना न्याय दिला आहे. अगदी तसंच झालंय. बंदी दिनांकचा बाऊ न करता वास्तववादी असा निवाड्याचा दिनांक महत्त्वाचा मानला गेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका टायपिंग मिस्टेकमुळे अडकलेलं हजारो लोकांचं भविष्य आता मोकळं झालं आहे. आणि यात आणखी एक अतिशय महत्त्वाची पुस्ती जोडायची आहे, जी सामान्यतः प्रशासकीय प्रक्रियेत पाहायला मिळत नाही. कोणती? शासनाने फक्त हे परिपत्रक काढून आणि चूक सुधारून विषय हवेत सोडलेला नाही, तर सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यात अशा किती फायली प्रलंबित आहेत आणि त्यापैकी किती मार्गी लागल्या यावर सविस्तर अहवाल शासनाला सादर करायचा आहे. अरे वा, म्हणजे नुसता कागद नाही तर पाठपुरावा पण होणार. होय, सक्त आदेश दिले आहेत शासनाने. शिवाय विभागीय आयुक्तांना या सर्व प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. याचा अर्थ खालची नोकरशाही आता याकडे सहजपणे दुर्लक्ष करू शकणार नाही. अजिबात नाही. त्यांच्यावर वरून एक प्रकारचा प्रशासकीय दबाव असेल. कायद्यातील हा नवा बदल एक मोठी आशा घेऊन आला आहे. पण या आशेचा निर्णयात रूपांतर करण्यासाठी आपण सगळ्यांनीच जागरूक राहणं गरजेचं आहे. होय, नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेणं महत्त्वाचं आहे. नक्कीच. यावर विचार करा, कारण हक्क तेव्हाच मिळतात जेव्हा आपण ते मिळवण्यासाठी कायद्याच्या चौकटीत उभे राहतो. ज्ञान हेच खरं बळ आहे आणि या सखोल चर्चेतून ते बळ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न होता. आणि मला वाटतं हा प्रयत्न नक्कीच यशस्वी होईल. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. आणि हो, जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला महसुलाचा कोणता विषय सोप्या भाषेत समजून घ्यायचा आहे ते कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून ही अत्यंत महत्त्वाची माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.